अखिल महाराष्ट्रातील 18 पगड बहुजन समाजाचे आराध्य दैवत श्री क्षेत्र वरखेड येथील श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून 7 लाख भाविक दाखल झाले होते। सकाळी 11 वाजता पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्यासह तब्बल 50 ते 60 पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात पालखीचे मानकरी कहार व भोई समाजाच्या वतीने पैठण येथून आणलेल्या पालखीची संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर पालखी मंदिरात येताच मंदिर समिती ग्रामस्थांच्या वतीने विधिवत पूजा करण्यात येऊन देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन मंदिर प्रशासनाकडून सर्व भाविकांचे सुलभ दर्शन होण्यासाठी अचूक नियोजन करण्यात आले होते। भाविकांना दर्शनासाठी येण्यासाठी नेवासा, शेवगाव, गंगापूर, श्रीरामपूर, नगर आदी ठिकाणांहून जादा बसेसचीही व्यवस्था करण्यात आली होती। सुनील गरगडे यांनी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती। येणाऱ्या भाविकांचे मंदिर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष लक्षाधीश दाणे, सचिव कडू पाटील गोरे, सरपंच विनोद ढोकणे, उपसरपंच विलास उंदरे, मंदिराचे विश्वस्त नवनाथ वाघ, रंगनाथ पवार, रामचंद्र कुंडारे, रावसाहेब कुंडारे, देवीदास शिरसाट, किशोर शिरसाट, रामदास गोरे, भगवान जगधरे, बाळासाहेब शिरसाट, पोपट शिरसाट, सुनील शिरसाट यांनी स्वागत केले। आपण पाहत आहात नेवासा तालुक्याचा यात्रा उत्सव। आज आपण आलो आहोत संपूर्ण महाराष्ट्राचं 18 पगड जातीचं ते आराध्य दैवत आहे वरखेडची माता, वरखेडच्या देवीचा यात्रा उत्सव सध्या सुरू आहे। माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, काही यात्रा आपले जे ट्रस्ट आहे, ट्रस्टचे सचिव कडू भाऊ गोरे पाटील असतील, इतर मान्यवर आहेत। कशी यात्रा उत्सव भरतो, कशा पद्धतीनं याचं नियोजन केलं? अखिल महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेलं वरखेड देवी हे पुरातन देवस्थान आहे। चैत्र शुद्ध पंचमीला ही यात्रा असते आणि या यात्रेसाठी पैठण येथून देवी मातेची पालखी या ठिकाणी येत असते। पालखी आणण्यासाठी भोई समाज, कार समाज आणि इतर समाजातील सुद्धा युवक पैठण येथे 2 दिवस पूर्वी अगोदर जातात आणि आपल्या खांद्यावर घेऊन वाजित गाजित अगदी आनंदानं देवीचं या ठिकाणी आगमन होत असतं। 12 ते 1:30 या दरम्यान या ठिकाणी गावामध्ये देवीचं आगमन होतं। आगमन झाल्यानंतर संपूर्ण ग्रामस्थाच्या वतीनं देवीचा दर्शन होतं, सन्मान होतो आणि सर्व मंडळी या ठिकाणी दर्शन घेतात। दर्शन घेतल्यानंतर देवीची पालखी मंदिरामध्ये येते आणि मंदिरामध्ये आल्यानंतर असंख्य भाविकांना दर्शन घेण्यासाठी 2 दिवस या ठिकाणी पालखी असते। ही पालखीचं असं वैशिष्ट्य आहे की ही देवी माता आखी वर्षभर ही सर्व ठिकाणी देवस्थानच्या ठळी जात असते आणि ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी मोठमोठ्या यात्रा भरतात। तेव्हा अशी चैत्र पंचमीची आमची यात्रेला देवीचं आगमन होतं आणि मोठी यात्रा भरते। तर माझ्यासोबत या ठिकाणी देवीस्थानच्या ट्रस्टचे सचिव आहेत, ज्यांचा या देवस्थानच्या वाढीसाठी भरीव योगदान आहे। काय सांगाल, यावर्षीचा यात्रा उत्सव जरा वेगळा यात्रा उत्सव वाटतो? वेगळा उत्सव असा आहे, आमची यात्रा परंपरेनुसार भरते, पण दरवर्षी पोलीस यंत्रणा आम्हाला मंदिरामध्ये एकसुद्धा पोलीस हजर राहत नव्हता। आज जवळजवळ 25 ते 30 पोलीस आमच्या मंदिरामध्ये खाडेसाहेबांनी उभा केलेले आहे आमच्या संरक्षणासाठी आणि आम्ही खाडेसाहेबाचे खूप आभार मानतो। गावातसुद्धा ठिकठं वातावरण त्यांनी केलेलं आहे। गावामध्ये म्हणजे जवळजवळ असं माहिती मिळले की नेवासा तालुक्यातसुद्धा त्यांनी ठिकठं खाडेसाहेबांनी वातावरण केलेलं आहे। तरी आज जवळजवळ आमच्या यात्रेला जवळजवळ 3 ते 4 लाख भाविक आलेले आहेत। त्यांची सोय, आम्ही पाण्याची सोय व्यवस्था केलेली आहे। तरी बाकीचे रस्त्याची आणि जागेची फक्त आम्हाला अडचण आहे, एवढी सर करून द्या ही सर्व विनंती। जागा अभाव असल्यामुळे 5 ते 7 लाख भाविक या ठिकाणी येतात। पोलिसांची देखील कसरत या ठिकाणी आहे। आपण बंदोबस्त कसा लावला आणि कशा पद्धतीने नियोजन केलं? खरं तर वरखेडची जी देवी आहे महालक्ष्मी देवी, ती या पंचक्रोशीतील सर्वात भव्य दिव्य मंदिर असलेलं आणि भव्य दिव्य यात्रा असणारी हे ठिकाण आहे आणि इथं भरपूर संख्येने भाविक भक्त येतात। जसं आपण आता सांगितलं 5-6 लाख लोक इथं या दिवशी येतात। तर ज्यावेळी या यात्रेचं नियोजन करण्यासाठी पोलीस अधिकारी म्हणून मी ज्यावेळेस इथं आलो होतो, ट्रस्ट आणि गावकरी आणि नागरिकांशी ज्यावेळेस संवाद साधला होता, त्यावेळी लक्षात आलं होतं की इथले तर भाविक भक्त येतातच, पण बाहेरून मुंबई, पुणे या ठिकाणीही भाविक भक्त येतात। मग त्या अनुषंगाने अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री राकेश ओला सर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। आमच्या नेवासा पोलीस स्टेशनचे सर्व अंमलदार, सर्व अधिकारी तसेच डिव्हिजनमधले म्हणजे शेवगाव विभागातील सर्व
अंमलदार आणि अधिकारी आणि तसेच एक RCPचं पथक आणि मुख्यालयातील सुद्धा काही अंमलदार आणि अधिकाऱ्यांची आम्ही मागणी केली होती. त्याप्रमाणे माननीय आमचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांच्या सूचनांनुसार आणि मार्गदर्शनानुसार इथे आम्ही पोलीस बंदोबस्त पहाटे 3 वाजल्यापासून तैनात ठेवण्यात आला होता. त्याच्यामध्ये ट्रॅफिकची व्यवस्था असेल, त्याच्यामध्ये लोकांचं चोरांपासून होणारं संरक्षण असेल, त्यानंतर लोकांना ज्यावेळेस पालखी येते त्यावेळेस होणारी चेंगराचेंगरी किंवा नागरिकांचे होणारे हाल हे कमी करण्यासाठी आणि एवढ्या उन्हामध्ये ज्यावेळेस लोक येतात त्यावेळेस ट्रस्ट आणि गावकऱ्यांची अशी मागणी होती की लवकरात लवकर पालखी मंदिरामध्ये आली पाहिजे. त्या दृष्टीने आपण बंदोबस्त लावला होता आणि त्याच दृष्टीने बरोबर 12 ते 12:30च्या दरम्यान पालखी मंदिरात पोहोचली आणि यामध्ये गावकरी तसेच ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांचंही सहकार्य मोलाचं राहिलेलं आहे आणि आमच्या असणारे सर्व अंमलदार आणि सर्व अधिकारी यांचंही कष्ट पहाटे 3 वाजल्यापासून सर्वजण इथं आहेत. त्यामुळं हा बंदोबस्त आता बऱ्यापैकी सक्सेसफुल झालेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार न घडता ही यात्रा शांततेत, आनंदात आणि उत्साहात पार पडत आहे एवढं मी आपल्याला सांगतो. तर हे होते आपल्यासोबत होते पोलीस उपाधीक्षक खाडे. अतिशय चोख बंदोबस्त त्यांनी यावर्षी या यात्रा उत्सवात निमित्तानं ठेवल्यामुळं ग्रामस्थ असतील आणि देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून त्यांचे विशेष आभार या ठिकाणी मानण्यात येत आहे. राष्ट्र सह्याद्रीसाठी सोपान भगत, नेवासा.